हॅलो स्टुडंट्स. सो आपण स्टॅच्युटरी अपडेटचे पार्ट्स बघतो. त्याच्यामध्ये आपण पेमेंट ऑफ टॅक्स, रिटर्न्स हे पोर्शन आणि टॅक्स इनव्हॉइस, ई-वे बिल हे पोर्शन कव्हर केलेले होते. नाऊ वी आर गोइंग टू सी द चॅप्टर 7 रजिस्ट्रेशन. याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या अमेंडमेंट्स आहेत. सी अमेंडमेंट 1, बँक अकाउंट डिटेल्स मे बी फर्निश्ड आफ्टर ऑब्टेनिंग रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. So while applying for registration on GST portal, the person is required to furnish the details of his bank account. This requirement has now been relaxed to a limited extent by inserting new rule 10A to the CGST rules. In pursuance to the same, the registered person is allowed to furnish information with respect to details of bank account or any other information as may be required on the common portal in order to comply with any other provision soon after the obtaining registration certificate and a GSTIN but not later than 45 days from the date of grant of registration or the date from on which the return required under section 39 is due to be furnished, whichever is earlier. This relaxation is not available for those who have granted registration as a TDS deductor or TCS collector under rule 12 or who have obtained suo motu registration under rule 16. सो बेसिकली हे रजिस्ट्रेशन साठी जी काही एक्झम्पशन दिलेलं आहे काय आहे, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचे बँक अकाउंट डिटेल्स देण्याची परमिशन आहे. आता हे काय होत होतं ऍक्च्युअली प्रॅक्टिकली बऱ्याच ठिकाणी, फॉर ओपनिंग अ बिझनेस अकाउंट, करंट अकाउंट इन व्हेरियस बँक्स, द बँक्स डिमांड युअर जीएसटी सर्टिफिकेट. So it was a problem or it was a loop for a businessman because for obtaining GST registration, bank account details was to be furnished, and for obtaining bank account GST registration certificate was to be furnished. आता ही बँकांची पॉलिसी होती, पण असं बऱ्याच ठिकाणी होत होतं. So GST has relaxed their condition. They have said that okay, तुम्ही बाकी सगळे डिटेल्स मेन्शन करा, तुम्ही तुमचे इंडिव्हिज्युअल डिटेल्स, डिटेल्स ऑफ पार्टनर्स, प्रमोटर्स, बिझनेस डिटेल्स, बिझनेसच्या प्लेसचे डिटेल्स हे सगळे मेन्शन करा. वी विल ग्रँट यू जीएसटी रजिस्ट्रेशन नंबर, वी विल ग्रँट यू जीएसटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अँड देन ऑनवर्ड्स यू हॅव टू फाईल युअर बँक अकाउंट. सो तुम्ही रजिस्ट्रेशन ग्रांट झाल्यानंतर within 45 days or within the first return under section 39, that means GSTR 3B, सो फाईल करण्याच्या पूर्वी तुम्हाला तुमचं बँक अकाउंट डिटेल्स अपडेट करणं आवश्यक आहे. लक्षात येतंय? सो ही महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की बँक अकाउंट डिटेल्स कॅन बी फर्निश्ड इवन आफ्टर रजिस्टरिंग फॉर इवन आफ्टर ग्रांटिंग ऑफ द रजिस्ट्रेशन. याच्यात महत्वाचं काय आहे की द रिलॅक्सेशन इज नॉट अवेलेबल फॉर टीडीएस डिडक्टर्स, टीडीएस कलेक्टर्स और स्यू मोटो रजिस्ट्रेशन अंडर रूल 16. सो ज्यांचं स्यू मोटो रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांना मात्र, फक्त हे व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन नाही. स्यू मोटो रजिस्ट्रेशन म्हणजे ऑफिसर तुमचं रजिस्ट्रेशन करतोय, त्यासाठी हे डिटेल्स जे आहेत ते रिक्वायर्ड, त्यासाठी हे रिलॅक्सेशन आवश्यक नाहीये किंवा हे रिलॅक्सेशन प्रोव्हाइड केलेलं नाहीये. ओके, so I think first amendment is very clear. Now let's come to second amendment, meaning of not making taxable supply during the suspension of registration clarified. Registered person required to issue revised tax invoice and file first return for supplies during suspension period. सो काय सांगितलंय त्याने की सपोज मी रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं, मी अप्लाय केलं, आता ह्याच्यानंतर ऑफिसर ते अप्रूव्ह करेपर्यंत माझं रजिस्ट्रेशन सस्पेंड होतं. रजिस्ट्रेशन सस्पेंड झाल्यानंतर मी त्याच्या पुढे टॅक्सेबल सप्लाय करायचा नाहीये. याचा अर्थ जी गोष्ट टॅक्सेबल आहे किंवा ज्या सर्व्हिसेस टॅक्सेबल आहेत त्या मी प्रोव्हाइड करायच्या असं नाहीये, तर मी टॅक्स इनव्हॉइस इश्यू करायचं नाहीये आणि रेसिपियंट कडून टॅक्स कलेक्टही करायचं नाहीये. ठीक आहे, टॅक्सेबल सप्लाय करायचं नाही याचा अर्थ काय, तर मी रेसिपियंट कडून काहीही टॅक्स कलेक्ट करायचं नाही आणि टॅक्स इनव्हॉइस देखील इश्यू करायचं नाहीये, बिकॉज मी माझं रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यासाठी अप्लाय केलेलं आहे. आता ते काय सांगतात की आता ह्या रजिस्ट्रेशनची प्रोसिजर काय होते की मी कॅन्सलेशन साठी अप्लाय करतो, कॅन्सलेशन झाल्यानंतर ऑफिसरकडे ते ऍप्लिकेशन जातं. या पिरियडसाठी माझं रजिस्ट्रेशन सस्पेंडेड असतं, म्हणजे मला काहीही कंप्लायन्स करण्याची, टॅक्स कलेक्ट करण्याची, रिटर्न्स फाईल करण्याची जबाबदारी नाहीये. जर ऑफिसरला वाटलं की ओके दिस पर्सन इज नॉट लायबल फॉर कॅन्सलेशन, हा पर्सन टॅक्सेबल पर्सनच आहे, याचा टर्नओव्हर अजूनही एक्सिडिंग आहे किंवा जे रिझन प्रोव्हाइड केलं हे इनअप्रोप्रिएट आहे, सो ऑफिसर त्याच्यावरती तुम्हाला रिझन्स इश्यू करण्यास दाखवण्यासाठी शोकॉज नोटीस इश्यू करू शकतो. यू हॅव टू रिस्पॉन्ड टू दॅट शोकॉज, आणि मग त्या ऑफिसरचं समाधान झालं किंवा तुम्ही प्रूव्ह करू शकलात की ओके वी आर लायबल फॉर कॅन्सलेशन, आमचं रजिस्ट्रेशन वी आर नो मोर लायबल टू बी रजिस्टर्ड अंडर जीएसटी, हे तुम्ही एकदा प्रूव्ह करू शकलात, देन ऑफिसर विल कॅन्सल युअर जीएसटी रजिस्ट्रेशन. जर ऑफिसरला असं वाटलं की नाही तुमचं रजिस्ट्रेशन तुम्ही कॅन्सल करण्यासाठी लायबल नाही आहात किंवा तुम्ही फ्रॉड्युलंटली अप्लाय केलं होतं कॅन्सलेशनसाठी, देन ऑफिसर विल रिजेक्ट युअर कॅन्सलेशन ऍप्लिकेशन, अँड वन्स युअर कॅन्सलेशन ऍप्लिकेशन इज रिजेक्टेड यू आर रजिस्टर्ड फ्रॉम द ओरिजिनल डेट. मग प्रॉब्लेम काय होईल की मग इंटरव्हेनिंग पिरियड जो होता की ज्या पिरियडला तुम्ही ऍप्लिकेशन केलं होतं आणि ज्या पिरियडला तुमचं ऍप्लिकेशन रिजेक्ट झालं, हा इंटरव्हेनिंग पिरियड जो, यासाठी तुम्ही टॅक्सेबल पर्सनच असणार आहात. मग तुम्हाला
या इंटरव्हेनिंग पिरियड मध्ये सुद्धा टॅक्स पे करावा लागेल. आता हा टॅक्स तुम्ही रिकव्हर नक्कीच करू शकणार नाही आहात, कारण तुम्ही रिकव्हर करायचाच नाहीये. मग तुम्हाला हा टॅक्स फ्रॉम युअर ओन पॉकेट्स पे करावा लागेल, कारण तुम्ही लायबल नसताना सुद्धा कॅन्सलेशन साठी अप्लाय केलेलं होतं. ठीक आहे. सो त्यांनी हे सांगितलेलं आहे की शॅल नॉट मेक एनी टॅक्सेबल सप्लाय म्हणजे काय, त्याचं मिनिंग जे आहे, मिनिंग ऑफ शॅल नॉट मेकिंग अ टॅक्सेबल सप्लाय ड्युरिंग सस्पेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन हे क्लॅरिफाय केलेलं आहे. ओके. आणि त्याची नंतर काय सांगितलं, फर्दर न्यू सब रूल 5 हॅज बीन इन्सर्टेड इन सेट रूल टू प्रोव्हाइड दॅट वेअर एनी ऑर्डर हॅव्हिंग इफेक्ट ऑफ रिव्होकेशन ऑफ सस्पेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन हॅज बीन पास्ड, द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 31(3)(a that is revised tax invoice and section 40 that is first written in respect of supplies made during the period of suspension and the procedure specified therein shall apply. सो मग परत एकदा आम्ही रजिस्टर्ड होणार की ज्या पिरियड साठी मग तुम्ही रिवाइज टॅक्स इनवॉइस त्या पिरियड साठी इश्यू करायचा आहे. आणि हे रिवाइज टॅक्स इनवॉइस तुम्ही तुमच्या फर्स्ट रिटर्न मध्ये, म्हणजे तुमचं परत एकदा रजिस्ट्रेशन ऍक्टिव्ह झाल्यापासून सस्पेन्शन तुमचं इफेक्ट काढून टाकलाय आणि यू आर टॅक्सेबल पर्सन फ्रॉम अ रेट्रोस्पेक्टिव्ह डेट, त्या डेट पासून जो फर्स्ट रिटर्न तुम्ही फाईल कराल त्या रिटर्न मध्ये तुम्हाला हे रिवाइज टॅक्स इनवॉइस जे आहे ते मेन्शन करावी लागतील आणि त्याच्यावरचा टॅक्स पे करावा लागेल. ओके. सो दिस वॉज अ सेकंड अमेंडमेंट इन registration chapter. Now coming to third amendment, Aadhaar authentication mandatory for new registration for grant of registration. आता याने काय केलेलं आहे, बेसिक तुम्हाला मराठीमध्ये सांगतो काय झालंय ते. बेसिकली तुम्ही आधार नंबर जीएसटी रजिस्टर करताना, आता सी एकतर तो नॅचरल पर्सन असणार आहे म्हणजे इंडिव्हिज्युअल प्रोप्रायटरशिप, किंवा तो आर्टिफिशियल पर्सन असेल, मे बी पार्टनर, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी और पार्टनर HUF और LLP. सो ज्यावेळी आर्टिफिशियल पर्सन असेल त्यावेळी एक कोणतरी सायनिंग ऑथराइज सिग्नेटरी पार्टनर जो असेल तो आयडेंटिफाय जीएसटी पोर्टल वरती केला जातो आणि त्याच्या सिग्नेचरने सगळे कंप्लायन्सेस जे आहेत ते कॅरी फॉरवर्ड केले जातात. आता जीएसटी मध्ये पूर्वीपर्यंत अशी प्रोव्हिजन होती की आधार नंबर जो आहे की जो टाकणं हा मॅन्डेटरी नव्हतं, त्यांनी ऑप्शन ठेवलेला होता, कॉलम ठेवलेला होता. सो इट वॉज अप टू यू दॅट इफ यू वॉन्ट टू मेन्शन युअर आधार नंबर यू कॅन मेन्शन, इफ यू डू नॉट वॉन्ट टू मेन्शन यू कॅनॉट मेन्शन. म्हणजे तुम्ही जर टाकला तर चालेल, नाही टाकला तरी चालेल. तिथे मॅन्डेट नव्हते की आधार नंबर तुम्ही कंपल्सरीली टाकला पाहिजे. आता त्यांनी काय केलंय की आता ज्याच्या सिग्नेचरने रिटर्न्स फाईल होणार आहेत, जो ऑथराइज्ड सिग्नेटरी असेल, आता हे ऑथराइज सिग्नेटरी कोण असणार आहेत, तर प्रोप्रायटरच्या शिपमध्ये प्रोप्रायटर असेल, ऑथराइज सिग्नेटरी ऑफ ऑल टाइप्स, मॅनेजिंग अँड ऑथराइज पार्टनर्स आणि कर्ता ऑफ HUF. सो ह्या लोकांचे आधार नंबर KYC मेकॅनिझम थ्रू व्हेरीफाय झाले पाहिजे. म्हणजे इन सिम्पल लँग्वेज, कारण ती प्रोसेस आता 21 ऑगस्टला सुरू झालेली आहे, 21 ऑगस्ट 2020 ला. सो प्रॅक्टिकली ते काय करतात की तुमचा जो आधारशी लिंक मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबर वरती एक व्हेरिफिकेशन लिंक पाठवली जाते आणि मग त्या लिंक वरती तुम्ही तुमचा आधार नंबर एंटर करायचा, एक OTP तुमच्या आधारशी कनेक्टेड असलेल्या मोबाईल नंबर वरती सेंड केला जातो आणि मग तुम्ही तो OTP एंटर केला की तुमचं रजिस्ट्रेशनची प्रोसेस जी आहे, KYC ऑथेंटिकेशनची प्रोसेस जी आहे ती कम्प्लीट होते. सो ही प्रोसिजर त्यांनी ऍड केलेली आहे. तर त्यासाठी रूल काय तो आपण बघूया. देयर इज अ सिम्प्लिफाईड रजिस्ट्रेशन प्रोसिजर अंडर GST. However, in an endeavor to curb or check fly-by-night operators and to increase compliance, Aadhaar eKYC based registration has been introduced under GST law with effect from 1st April 2020. Aadhaar authentication has been made mandatory for new applicants. Actually ते 21 ऑगस्ट नंतर झालंय. Whether an individual applicant or applicant other than individual in order to be eligible for a grant of registration. Subsequently, existing registration will also be required to undergo Aadhaar authentication. Otherwise, their registrations shall be deemed to be invalid. So मी हे rules amend केलेले आहेत. Section 25 subsection 6A requires every registered person to undergo authentication or furnish proof of possession of Aadhaar number in prescribed form and manner and within prescribed time. Section 25 6B and 6C require any individual and karta, managing director, whole-time director, partners of the firm, etc. respectively to undergo authentication or furnish proof of possession of Aadhaar number in prescribed manner. Such authentication is mandatory to be eligible for grant of registration. So हे महत्त्वाचं आहे. ह्याच्याशिवाय रजिस्ट्रेशन तुम्हाला ग्रांट केलं जाणार नाही. इट शॅल बी फॉर्म फ्रॉम अ डेट टू बी नोटिफाईड. तर ही डेट नोटिफाय झाली ऍक्च्युली 21 ऑगस्ट. In pursuance of subsection 6B, 6C and 6D, following amendments have been made. Rule 8 of CGST Rules 2017 provides a procedure for application of registration. The new subrule 4A has been inserted after subrule 4 to Rule 8. It provides that with effect from 1st April 2020, the applicant shall, while submitting an application under subrule 4, undergo authentication of Aadhaar number for grant of registration. In exercise of powers conferred by section 25 6B and 6C, an individual authorized signatory of all types, managing and authorized partners
and of a partnership firm, Karta of individual family shall undergo authentication of Aadhaar number as specified in this rule in order to be eligible for registration with effect from 1st April 2020. However, if Aadhaar number is not assigned to the said persons, they shall all be offered alternate and viable means for identification in the manner specified in Rule 9 of the said rules. आता ह्या ठिकाणी काय होतं की आधार नंबर जर आमच्याकडे नसेल, म्हणजे ठीक आहे आमच्याकडे जर आधार नंबर आहे तर आम्ही तो प्रोव्हाइड करू, नो डाऊट, पण जर आमच्याकडे आधार नंबर नाहीच आहे, देन वी हॅव टू अप्लाय फॉर आधार नंबर, आणि मग हे अप्लाय केल्यावर तुम्हाला एक टेम्पररी नंबर ग्रांट केला जातो, ऍप्लिकेशन रेफरन्स नंबर टाइप. सो तो नंबर तुम्ही प्रिस्क्राईब करू शकता. ओके, सो हा पुढचा पार्ट जो आहे हा तुम्ही आता रीड करून घ्या. आता ह्याच्यात त्यांनी प्रोव्हिजन पुढे काय इन्सर्ट केलेली, महत्वाचा पार्ट मी परत सांगतो, की जर रजिस्ट्रेशन तुम्ही आधार ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून करत नसलात, in that case registration will be granted only after the physical verification of principal place of business in the presence of said person not later than 60 days from the date of application. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की आधार ऑथेंटिकेशन पॉसिबल नाहीये ना, कारण आधार कार्डवर रेसिडेन्शियल ऍड्रेस आणि त्या पर्सनची आयडेंटिटी आहे, त्याचे फिंगरप्रिंट्स पण नोट केलेले आहेत. and Aadhaar database is comprehensive database linked to various other databases. सो आधार ऑथेंटिकेशन जर तुम्हाला करायचं नाहीये तरी पण तुम्हाला रजिस्ट्रेशन हवंय, तर तुम्हाला तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन केलं जाईल. म्हणजे टॅक्स ऑफिसर तुमच्या प्रिमायसेस वर येईल, तो व्हेरीफाय करेल की या ठिकाणी बिझनेस कंडक्ट होणार आहे, तो व्हेरीफाय करेल फिजिकली. त्यासाठी त्याला 60 डेजचा टाइम पिरियड आहे की तुम्ही अप्लाय केल्यापासून जर तुम्ही आधार ऑथेंटिकेशनला नो म्हटलं तर तो तुमच्या विदिन 60 डेज तुमच्या कन्सेंटने तुमच्या प्रेझेन्स मध्ये, म्हणजे रेट टाकायची नाहीये, तुमच्या प्रेझेन्स मध्ये तुमच्या प्रिमायसेस वर येईल, ते फिजिकली व्हेरीफाय करेल आणि मगच तुम्हाला रजिस्ट्रेशन जे आहे ते ग्रांट केलं जाईल. Rule 25 providing for physical verification of business premises has also been suitably amended to provide that where proper officer is satisfied that physical verification of the place of business of a person is required due to failure of Aadhaar authentication before the grant of registration or due to any other reason after the grant of registration, he may get such verification of the place of business in the presence of said person done. So even if Aadhaar authentication झालं असेल किंवा ते फेल गेलं असेल आफ्टर किंवा बिफोर, तरी सुद्धा ऑफिसरकडे पॉवर आहे की तो फिजिकल व्हेरिफिकेशन कंडक्ट करू शकतो. द व्हेरिफिकेशन रिपोर्ट अलॉंग विथ अदर डॉक्युमेंट्स इन्क्लुडिंग फोटोग्राफ्स शॅल बी अपलोडेड in prescribed form on common portal within 15 working days following the date of such verification. सो ऑफिसर वरती सुद्धा तुम्ही काय रेस्ट्रिक्शन घातलंय, एकतर ऍप्लिकेशन केल्यापासून विदिन 60 डेज तो अप्लाय करू शकतो, व्हेरीफाय करू शकतो, त्याने व्हेरीफाय प्रत्यक्ष जाऊन व्हेरिफिकेशन केलं, साईट व्हेरिफिकेशन झालं, तिथपासून विदिन 50 डेजला फोटोग्राफ सकट सगळे इन्फॉर्मेशन जी आहे ती व्हेरिफिकेशन रिपोर्ट मध्ये अपलोड करावी लागते. सो दिस वॉज प्रोसिजर फॉर आधार ऑथेंटिकेशन. ओके, सो दॅट ऑल्सो वी हॅव कव्हर्ड.